आदरणीय मारुती तांडेल आणि यशवंत कुरंगळे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मारुती तांडेल, यशवंत कुरंगळे आणि आमचे सचिन तांडेल यांचे काका पांडुरंगजी तांडेल यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पांडुरंगजी तांडेल यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मारुती तांडेल आणि यशवंत कुरंगळे आमचे मामा, या मामा आपण पण आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत। हे षटक झाल्यावर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत। जरा एक षटक आपण थांबूया। अलंकार इथेच बसा, तोपर्यंत जाऊया समालोचन कक्षामध्ये। हॅलो हॅलो, सुस्वागतम, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। सोनाई प्रतिष्ठान चषकामध्ये आपण आहोत, शेवटची रात्र आणि स्ट्रायकर एंडला आहे। आज ज्याने 18वी बाईक पटकावले मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे। पहिलाच बॉल पाठ टाकला होता, हलक्या हाताने चेंडू वळवलाय। सावकाश, थोडं सावकाश खेळा, हीच एक विनंती सर्व खेळाडूंना। धावसंख्येचा श्री गणेश झालाय। वंशिका आरोही 11 वेताळदेव चांबारली। खरं तर या क्रीडांगणावरचे ते राजे आहेत आणि त्यांच्या विरोधात सिद्धिका 11 RMP उसाटणे, या दोन संघादरम्यानचा हा महत्त्वाचा सामना इथे रंगतोय। पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केलाय। ओमकार माफी असावी, मयूर जांभळे आणि रजत मुंडे ही सलामीची जोडी आहे। पहिलं षटक टाकतोय तो अमर हिळाल। पनवेलच्या बाउंड्रीवरती म्हणजे मलंगडच्या अगदी पायथ्याशी असलेलं हे गाव। आझाद मीर यांचंही स्वागत आहे। मी आझाद मीर साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं। आझाद मीर, वेलकम। प्रमोद खारकर यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। प्रमोद खारकर, या प्रमोदजी, वेलकम। पवन पार्टे यांच्याकडून चांबारली टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। चांबारली वंशिक आरोही 11 वेताळ चांबारली, थँक्यू। बॅटची कडा घेतले, बॉल निघालाय तो थर्डमॅनच्या दिशेने। दोन फिल्डरच्या मधोमध हा चेंडू निघाला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल। मयूर जांभलेच्या बॅटमधून हा नशीबवान चौकार। थँक्यू। 6 धावा झाल्यात मयूर जांभळे आणि रजत मुंडे। रजत जेव्हा जेव्हा खेळतो या क्रीडांगणावरती तेव्हा प्रेक्षकांची गर्दी अचानकच्या क्रीडांगणावरती नेहमी असते। हो, बॉल जस्ट उडवायचा होता, बॅकवर्ड पॉइंट आणि गली रिजन मध्ये हा चेंडू पडला। मयूर जांभळेला दुसरी धाव घ्यायची, परंतु रजतने त्याला थांबवलंय। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथेही तो बचावलाय। एक धाव जोडली जाणार, धावसंख्या ती मात्र 7। लकी ड्रॉ चालू झालाय, त्याचे कुपन स्टेजच्या उजव्या हाताला आहेत। या स्पर्धेमध्ये जेवढे निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढ्या खुर्च्या आदिवासी लोकांना वाटप करण्याचा निर्णय सोनाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी सर्व अर्थातच सचिनजी तांडेल साहेबांनी घेतलाय। हा महत्त्वाचा निर्णय या स्पर्धेतील। गेल्या वर्षी त्यांनी गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना जेवढे डॉट बॉल पडले होते तेवढ्या वयांचं वाटप केलं होतं आणि विदाऊट डोनेशन असलेली स्पर्धा आहे आणि मैदानात खेळतोय। सलग 3 वर्ष ISPL ची फायनल खेळणारा रजत मुंडे। धावसंख्या 7। फुल टॉस वळवलाय स्क्वेअर लेगला, रज्जोच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला षटकार। क्लिअर आहे बा। खरं तर याच क्रीडांगणावरतून ज्याने सुरुवात केली, चांबार्ली गावाला बिलॉंग करतो आणि ISPL सारखी दर्जेदार क्रीडा स्पर्धा भारताची, त्या स्पर्धेमध्ये सलग 3 वेळा फायनल खेळलाय। फटका फसलेला आहे क्षेत्ररक्षक, परंतु दूरवरती आहेत। टप्पा पडल्यानंतर उसळी घेतल्या आणि चकमा दिलाय चेंडूने। नशिबाची साथ पुन्हा एकदा चांबार्लीच्या बाजूने। बॉल सीमारेषा पार, आणखी एक चौकार। पाच चेंडू आणि 17 धावा झाल्यात। अमर हिलालच्या विरोधात जोरदार आक्रमण केलंय ते रजत मुंडेने। पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे, कारण 4 षटकांचा सामना।
प्रेक्षकांची गर्दी तुडुंब भरलेली आहे आणि अचानकचं हे भव्य आणि ऐतिहासिक मैदान आहे जिथे प्रेक्षकांची कधीच कमी नाही आहे आणि सुप्रीमोचे आयोजक सध्या मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. त्यांच्या स्पर्धेने या क्रीडांगणाला रायगडची पंढरी बनवली. क्या बात है, व्हाट अ इम्पॅक्ट. मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडेच्या बॅटमधून मिडविकेटला षटकार. धन्यवाद डीजे. या अगोदरचा पण सामना आपण बघितला समीर, जो भातान विरुद्ध कामोठेचा सामना झाला होता, त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. मी अतुल साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. या अतुल साळुंके साहेब, अतुल साळुंके साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येणार आहे आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातंय ते अलंकारला, ज्यानं शेवटच्या षटकामध्ये 7 धावा आवश्यक होत्या, मात्र 7 धावा त्यांनी डिफेंड केल्या. जबरदस्त गोलंदाजी केली आहे ती अलंकार. काय त्यावेळेला जेव्हा 7 धावा आणि तुझ्या हातामध्ये चेंडू दिला, काय वाटत होतं? 6 बॉल 7 गेलेलीच मॅच होती तसं बोलायला गेलं तर, पण मला माझ्यावर कॉन्फिडन्स होता ते मी करून दाखवलं. आणि रनआउट ज्या वेळेला विकेट गेली त्यावेळेला कसं वाटलं? तेव्हा बोललो, तेव्हा 1 बॉल 2 राहिले होत्या, तेव्हा बोललो मी डिफेंड करीनच 1 बॉल 2. आणि नक्कीच त्याने डिफेंड केला आहे. त्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अलंकार भोईर याला देण्यात येतोय. अलंकार भोईर, तुझं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या बॅटिंग करत असताना वंशिका आरोही 11, वेताळदेव चांबार्ली संघाच्या सिद्धिका 11, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेच्या विरोधात 23, बिनबाद 23 आहेत आणि रजत मुंडेच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल आले. मयुरीच्या बॅटमधून देखील 1 चौकार आलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आणि उसाटणे तर वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर आहे, कारण अनिलजी ढोपरी सध्या शॉर्ट फाईन लेगला आहेत. त्यांच्या इथे जेव्हा स्पर्धा असते तेव्हा 12च्या 12 संघ अगदी वेळेत खेळतात, म्हणून त्यांना विनंती आहे की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अजय भंडारी दुसऱ्या षटकात. हो, खोलात टाकलेला बॉल हलक्या हातानं फक्त पुश करण्याचा प्रयत्न मयूर जांभळेकडून. त्याला ठाऊक आहे की रजत मुंडे जेवढा स्ट्रायकर एंडला येईल तेवढंच चांगलं आहे. सिंगल घेतले, स्कोर झालाय तो 24. क्रिकेटमध्ये अनेक अपघात झालेत. टिके माळी सर, स्टीव्ह स्मिथ जेव्हा आला तेव्हा तो लेग स्पिनर होता, परंतु त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा फलंदाज तयार झाला. रजत मुंडेच्या बाबतीत पण तेच आहे. जेव्हा चांबार्लीकडून खेळायला सुरुवात केली तो ॲज अ बॉलर म्हणून टीममध्ये आला होता, परंतु आता महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा एक सुपरस्टार फलंदाज चांबार्ली गावाने दिलाय. धावसंख्या झाल्यात त्या 24. अजय भंडारीला थांबवावं लागेल. हे खरं तर बॅटल पाहायला मजा येईल. एका बाजूला प्रमुख अस्त्र गोलंदाजीतला चांगला एक ऑलराऊंडर उसाटणे संघाचा अजय भंडारी आणि त्याच्या विरोधात रजत मुंडे. प्रोफेशनल क्रिकेट एका बाजूला, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूवरती एक दबाव असतो. तो दबाव अजय भंडारीच्या विरोधात खेळत असताना रजत मुंडे कसा हाताळेल हेच पाहायचे. इम्पॅक्ट, व्हॉट अ ग्रेट इम्पॅक्ट. टायमिंग जबरदस्त आहे. रजत मुंडेने पुन्हा बॉल पाठवलाय वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या दरम्यान. दे घुमाके षटकार. समीर, जसजसे षटकार जात आहेत तसतसे विशाल मुंडे आणि रोहित मालकर इकडे खुश होत आहेत, कारण त्यांनी टीम पॅक केलेली आहे. वंशिका विशाल मुंडेंची मुलगी आहे, तर आरोही रोहित मालकर यांची पुतणी, त्यांच्या नावानं ही टीम आहे. अजून एक आवाज आलाय तडाखा. सलग 3रा षटकार रजत मुंडेच्या नावावर. षटकार. बोर्ल्याचे जयराम पाटील यांनाही विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. त्यांचं स्वागत. षटकार आणि धावा झाल्या त्या 36. सलग 3 षटकार मारलेत आतापर्यंत रजत मुंडेने. 6 चेंडू 29 वरती खेळतो आणि आज पहाटेच त्याला 18वी बाईक मिळाली. रेकॉर्ड्स येते, रेकॉर्ड्स आपल्या प्लेअरचे. टेनिस बॉल क्रिकेट किती दर्जेदार झालेलं आहे, म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ISPL मध्ये 2.5 कोटी बेस्ट प्राइज असलेली आपण पॉर्शे कार पाहिली. कदाचित पुढच्या वर्षी तुम्ही मर्सिडीज बेन्झ पाहाल पनवेलमध्ये सिरीजला. क्या बात, व्हॉट अ ग्रेट शॉट. सलग 4था मारला रज्जोने.
बॉल वाडीच लॉंग ऑन सीमारेषा पार, चांबारलीचा धमाका षटकार. मुंडेचा तडाखा सोसावा लागतोय तो सरसेनापतीला, कारण या टीमचा सरसेनापती अजय भंडारी पाठ डाऊन द ग्राउंड मारला आणि बॅटचा स्विंग पा किती दर्जेदार आहे तो रजत मुंडेचा. सलग 4 मारले, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 42 वरती. दुसरं षटक चालू आहे. 10 बॉल मध्ये 42 कुठल्या, 4 ओव्हरची मॅच आहे. हो 5वा मिड विकेटला सलग 5वा मारला रजत मुंडेने. प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट. षटकार. गोलंदाज करणार तरी काय करणार टीके माळी सर. ISPL ची फायनल सलग हो. 3 सीझनला तो खेळलाय. नाही नजर मेले. क्लासिक क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटचा क्लास आपल्याला बघायला मिळाला, म्हणून 1000 रुपयांचं पारितोषिक रजत मुंडेसाठी पवन पाटे यांच्याकडून आलेलं आहे. 48 धावा झाल्यात. 11 चेंडूंमध्ये 48 कुठल्यात, त्यामध्ये 8 बॉल 41 वरती खेळतोय तो रजत मुंडे. युवराज सिंगचा रेकॉर्ड प्रत्येकाला माहिती आहे. 12 बॉल 52 ते अर्धशतक. डर्बनला 6 बॉल 6 षटकार मारले होते. रजत मुंडे ते 6 बॉल 6 षटकार मारेल की अनिल ढोपरी आणि त्यांची संपूर्ण कंपनी एकवटले त्यांना थांबवायचे. जसा अजय भंडारी सरसेनापती आहे त्याच्या विरोधात आक्रमण केले, कारण प्रत्येकाला ठाऊक आहे की सरसेनापतीला गारद केला तर लढाई पूर्ण जिंकता येते. आणि एकदा मला आठवतंय टीके माळी सर, रजत मुंडेची मी जेव्हा बाईट घेतली होती या क्रीडांगणावरती, तेव्हा त्याने सांगितलं होतं की अचानकची पब्लिक हा माझा खरा सोर्स आहे. जेवढी पब्लिक तेवढी माझी बॅटिंग चांगली. नाही, त्या हे घरचं ग्राउंड आहे एक प्रकारे त्याचं. या मैदानावर त्यानं सुरुवात केली आहे व्यावसायिक क्रिकेटला, आणि याच मैदानावरचे प्रेक्षक आता इकडे आजूबाजूला होते ना, ते बघा सगळे आता मॅच मध्ये आलेत, समोर आलेत. रोखावं लागेल उसाटणे टीमला ते रजत मुंडेला. 8 बॉल 41 ची इनिंग साकारतोय. संघाची धाव संख्या 48. सलग 5 बॉल मध्ये 5 षटकार मारलेत. अजय त्याला थांबवेल का रजत मुंडेला. फिल्डिंगचा सेटअप पा ऑन साईड पूर्णपणे पॅक केले रजत मुंडेसाठी. थोडी चाचपणी करत असताना 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा कव्हर लाईक प्लेअर आहे, त्याचबरोबर शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन आणि पॉइंट लाईक फिल्डर. वेगवान चेंडू, पंच इशारा करतात, पाहूया त्यांच्याकडे नजर आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. तर तो कन्झिक्युटिव्ह सिक्सर जो होता तो आता बचावलाय. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल. 49 वर दबाव नक्कीच आहे. अजयला ठाऊक आहे या मॅच मध्ये जर का मुसंडी मारायची असेल, 0 पासून हिरो व्हायचं असेल तर रजतची विकेट. 49. स्वीप मारण्याचा प्रयत्न. चकला बॅटर, चकला इथे विकेट कीपर, डायरेक्ट हिट झालाय. परंतु रजत काही दुसरी धाव घेणार नाही, कारण 1 घेऊन तो येईल पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 25च्या सरासरीने वंशिका आरोही 11 वेताळदेव चांबारली संघाची धाव संख्या झाले बिनबाद 50. नाद का करायचं नाही, तर समाजसेवेच्या बाबतीत सोनाई प्रतिष्ठानने खरोखरच अचूक कामगिरी केलेली आहे. गेल्या वर्षी सर मला अनुभव आहे की मी सहज म्हटलं की डॉट बॉल टाकले तर जे गोरगरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही वया द्याल का. तिकडनं लगेचच सचिन तांडेल म्हणाले की आम्ही नक्की देऊ. 1 पट नाही, आतापर्यंत किती आलेत मयूर पाटील डॉट बॉल. मगाशी काहीतरी 248 50 काहीतरी बोलत होता. तो क्रिकेटमध्ये सही होऊ शकतो. आता सध्या स्कोरर नवीन आलाय. धावसंख्या झाल्या त्या 50. आणि यंदाच्या वर्षी सुरेश म्हात्रे साहेब जेवढे डॉट बॉल पडतील तेवढं सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी लोकांना खुर्च्या मात्र देण्यात येतील. खुर्च्या हा महत्त्वाचा निर्णय सोनाई प्रतिष्ठानने केला. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 274 निर्धाव चेंडू पडलेत. याचा अर्थ कदाचित ते डबल ट्रिपल त्याहीपेक्षा अधिक आदिवासी लोकांना खुर्च्या देऊ शकतील. कारण मुख्य कारण एकच आहे, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घेतलेला हा सोनाई प्रतिष्ठानचा निर्णय. 2 ओव्हर 50 धावा धाव फलकावर. गोलंदाजीसाठी आलाय, रोखायचे ते रजत मुंडेला. मोठा प्रश्न आहे समोर की रजत मुंडेला थांबवायचं कसं, जो खेळतो 9 बॉल 41 वर. समोर खेचलाय, लॉंग ऑनचा फिल्डर फक्त पाहतच राहील. बॉल प्रेक्षकांच्या भेटीला, रजत मुंडेचा चमत्कार षटकार.
यानंतर होणारा सामना न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध जासई. न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध जासई. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. आपण कृपया टॉससाठी स्टेजवर या. 47 वरती खेळतो रजत मुंडे. 10 बॉल 47. टीमची धाव संख्या अब तक 56. तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवरती तो रजत मुंडे. हो बाकफुटला जाऊन पंच केलाय डीप कव्हर मध्ये. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घ्यायची. मयूरने स्ट्राईक सोडले परंतु तो कदाचित असं वाटलंय की पोहोचलाय, एकच धाव मिळेल. बऱ्याच वेळानंतर मात्र ही सिंगल घेतले. बचावलाय तो गोलंदाज. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल. वंशिका आरोही 11 वेताळदेव चांबारली संघाचा 57 वरती 57. 4 षटकांचा हा सामना आहे आणि तिसऱ्याच ओव्हरचा फक्त दुसरा चेंडू टाकला गेलाय आणि चांबारली टीमची धाव संख्या ती 57. धावांचा हाहाकार. खरं तर या क्रीडांगणावरती मला अद्यापही आठवतंय सुप्रीमो चषकामध्ये सुधीर तांडेल यांची गोलंदाजी आम्ही भेदक पाहिलेली आहे. 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याने जिंकलाय. हे क्रीडांगण खरं तर गोलंदाजांना नेहमी लाभदायक ठरलंय परंतु याच क्रीडांगणावरती रजत मुंडेचा हाहाकार सोसावा लागलाय तो उसाटणे टीमला. त्याला थांबवावं लागेल. मोठा प्रश्न आहे परंतु त्या प्रश्नाची उकल उसाटणे टीमला नक्कीच करावी लागेल. 57 धावा. पुन्हा फुल टॉस वळवलाय बॉल स्क्वेअर लेगला. मयूरला ठाऊक आहे आपल्याला फक्त एकच घ्यायचे, रजत मुंडेला स्ट्रायकर एंडला आणायचे. काल अभिषेक शर्माची फास्टेस्ट 50 झाली. त्या अगोदर न्यूझीलंडच्या फिनची फास्टेस्ट सेंचुरी झाली. आता या क्रीडांगणावरती फास्टेस्ट 50 रजत मुंडेची होईल का? प्रेक्षकांच्या आवडतीचा हा फलंदाज आहे. याच क्रीडांगणावरतून त्याने सुरुवात केली. भारत देशाच्या बाहेर खेळला. भारत देशातील सर्वाधिक टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळला. अनेक स्पर्धांमध्ये 50 असतील मोठमोठे विक्रम नोंदवले. तो आज मैदानावरती खेळतो या सोनाई प्रतिष्ठान चषकामध्ये. 48 वरती खेळतोय तो रजत मुंडे. स्विच मारण्याचा प्रयत्न परंतु पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय ते रिव्ह्यू. तर तिसरे पंच तपासतील. निशांत माळी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. पाहूया आता निर्णय काय येतोय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या उसाटणे संघाने. नेक्स्ट मॅच असेल आपल्या घरेलू मैदानावरती खेळेल न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांच्या विरोधात पारगाव जासई. हा जासई न्यू गोल्डन मात्र पोसरी खेळणार. आणि जासई दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉससाठी या. ठीक पण आहे, आता उसाटणे संघाचे जे पाठीराखे आहेत थोडेसे निराश दिसतात. आमचे पॅकर नरेंद्र पाटील पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा दिसते आहे. इकडे विशाल मुंडे आणि रोहित मालकर हसतायत. खरं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला 2 डाव मिळतात. हम्म. पहिला डाव हा चांबारलीचा चालू आहे फलंदाजीचा. एक डाव अजूनही येणं बाकी आहे. इट्स अ फेअर बॉल. तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. व्हाईट बॉल नाहीये, डॉट बॉल. चांगला निर्णय तिसऱ्या पंचांकडून. 59 धावा. स्विच अर्धशतक. सोनाई प्रतिष्ठान चषक. सचिनजी तांडेल समीरजी तांडेल साहेबांची स्पर्धा ज्या क्रीडांगणावरतून ज्या हिऱ्याने या क्रिकेटच्या अगदी पटलावरती आपलं नाव कोरलं, रजत मुंडेचं अर्धशतक. अभिनंदन. तेरा बॉल 52. 400च्या स्ट्राईक रेटने तुटून पडला तो गोलंदाजांवरती. संघाची धाव संख्या आहे ती 65. 62 धावा. बॅटची कडा घेतले, मागे चाललाय चेंडू. खरं तर या षटकात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की उज्ज्वल डोपरीने पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा उर्वरित 5 चेंडूमध्ये थोडंफार का होईना परंतु कंट्रोल नक्कीच केलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चांबारली संघाची धाव संख्या आहे बिनबाद 63. नाही, जी आता 50 झालेली आहे रजत मुंडेची त्याच्यासाठी धनाजी जांभळे यांच्याकडून त्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपले कॉमेंटेटर गोरक्ष पवार यांच्याकडून पण त्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतो न्यू गोल्डन पोसरी आणि जासई टीमच्या कॅप्टनना आपण टॉससाठी लगेच या प्लीज स्टेजवर. काय झालं मी तुम्हाला सांगतो. व्हाईट बॉल जो पकडला होता त्याची धाव आम्ही पकडली त्यामुळे मी अनाऊन्समेंट केली परंतु ती व्हाईट बॉल जेव्हा कॅन्सल झाला ती एक धाव कॅन्सल झाली. तर रजत मुंडेचा स्कोर कार्ड आपण पाहतो आणि त्याच्या बॅटिंगची हायलाईट. हा स्विच हिटचा फटका आणि तिथे झालं होतं त्याचा अर्धशतक. 14 बॉल 53 वरती तो सध्या खेळतोय. शेवटचं षटक कितपर्यंत रोखून धरतील आणि हे सेलिब्रेशन रजत मुंडेचं अर्धशतक झाल्यानंतर.
लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी लॉंग रनअपने आलाय तो जितू मडवी. धावा रोखायचे आहेत, हेच सर्वात मोठं लक्ष आहे ते जितू मडवीकडे शेवटच्या षटकात. हो बाउन्सर टाकायचा होता, टॉपेज घेतले, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, तो देखील नॉन स्टॉप, सीमारेषा पार, चौकार. विदाऊट डोनेशन ही क्रीडा स्पर्धा आहे. सचिनजी तांडेल आणि समीरजी तांडेल साहेबांची सोनाई प्रतिष्ठान चषक, आणि इथे सामना चालू आहे उसाटणे विरोधात सांबारली. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान समोर स्क्रीनच्या दिशेने रजत मुंडेच्या बॅटमधून आणखी एक चौकार. संच डोक्यावरून मात्र हा फटका खेचला रजत मुंडेने. स्क्रीनच्या दिशेने चौकार. 71 झाल्यात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत 17तील. पुन्हा पायातला बॉल, आय थिंक ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि ते कॅच देखील ड्रॉप झाले. आजचा दिवस, अरे कोणता दिवस रजतचा नाही. कालच्या रात्रीपासून धुलाई करतोय, पहाटे त्याला बाईक मिळाली आणि आज सोनाई प्रतिष्ठानमध्ये तो खेळतोय. आणि त्याची वैयक्तिक धावा आपण पाहिल्या तर मागच्या मॅचच्या टार्गेट आहे 17 बॉल 63 वरती तो खेळतोय आणि टीमची धावसंख्या 73, 73. भरधाव वेगानं गाडी धावते ती वंशिका आरोही 11 वेताळदेव चांभारली संघाची. परंतु मित्रांनो, हा पहिला डाव आहे, दुसरा डाव येणं अद्यापही बाकी आहे. उसाटणे टीमची बॅटिंग अद्यापही बाकी आहे. 73. शेवटचे 3 चेंडू. समोर रजत, बॅटची कडा, बागे चालला चेंडू, पुन्हा नशिबाची साथ त्याला मिळते, परंतु आता फक्त एकच धाव मिळेल, फक्त एकच धाव. बिनबाद धावा झाल्यात त्या 74, 74. आणि आता स्ट्रायकर एंडला असेल तो मयूर जांभळे. नेक्स्ट मॅच न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळेल जासई, विठ्ठल रखुमाई जासई. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. मयूर पाटील आलाय. मी जासई संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी या. श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांचा बॅनर असलेला स्टेज आणि त्यांच्याच मूल्यांवरती आणि त्यांच्याच लास्ट टू बॉल 74. क्या बात आहे. शेवटच्या क्षणी जितू कडून चांगली गोलंदाजी, परंतु ही धाव नसेल तर मयूर जांभळे असेल पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आले, त्यानंतर पुन्हा एकदा जितूने कंट्रोल केलं. हेच तर करायचं होतं पहिल्या षटकापासून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मात्र रजत मुंडेचा हाहाकार आपण पाहिला. 74 झाल्यात. 75च्या पलीकडे, 80 की त्याच्या आसपास की त्याच्या मागे. शेवटचा चेंडू या 17तील. धीम्या गतीचा बॉल, शॉर्ट फायनिंगला पुन्हा झेल सुटलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि शेवटी रजत मुंडे होतोय शेवटच्या चेंडूवरती बाद. धावा झाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 74. परंतु मित्रांनो, याच मैदानाचा राजा, ज्याने याच क्रीडांगणावरतून आपल्या चांभारली गावातून खेळत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटचा नेहमीच खेळ केलाय, त्या रजत मुंडेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. कमालीचा खेळलाय, कमालीचा तो रजत मुंडे. प्रेक्षकांची मनं त्याने जिंकून घेतली. फास्टेस्ट 50 त्याने मात्र या स्पर्धेत केली. असा रजत मुंडे माघारी परततोय आणि प्रेक्षकांची मानवंदना त्याने स्वीकारले. परंतु मित्रांनो, कुठेही जाऊ नका. पहिल्या 17त रजत मुंडेची हाणामारी पाहिली. उसाटणे टीमचं डिशुम डिशुम बाकी आहे, तेही डिशुम डिशुम करतील. आणि 4 ओव्हरमध्ये पाठलाग करायचे तो 75